गणपती बाप्पांचं दर्शन झालंय. शिवनेरी किल्ला काही कारणास्तव कॅन्सल केलेला आहे. गिरिजात्मक गणपती बाप्पांचं दर्शन झालंय. आज आता निघायचंय रांजणगावला महागणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. आम्ही निघालोय लेण्याद्री गणपती बाप्पांचं दर्शन झाल्यानंतर रांजणगावला महागणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. तर आता इथून जाण्यासाठी आपल्याला रांजणगावला 1 तास 52 मिनिटं लागणार आहे आणि 78 किलोमीटर आहे. लेण्याद्री गणपती बाप्पांपासून रांजणगाव गणपती बाप्पांच्या मंदिराचा मार्ग. नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. लेण्याद्री गणपती बाप्पांचं मंदिर रात्रीचे 9 वाजेपर्यंत ओपन राहतं. आता रांजणगाव 53 किलोमीटर राहिलेलं आहे. साईडने हा रस्ता असा इतका भारी आहे. एकदमच्या साईडला पावसाचं वातावरण झालेलं आहे. आता रांजणगाव गणपती बाप्पांचं मंदिर आहे 9 किलोमीटर. 12 वाजून 23 मिनिटाला पोहोचू आम्ही तिथं. तर हा नजारा किती मस्त आहे बघा बरं. काय सुंदर निसर्ग आहे. झाडं वगैरे, घाट. काय दीपा मस्त आहे वातावरण. पावसाचं वातावरण झालं पाहिजे एकदम मस्त इकडं. हा काळं काळं झालं एकदम. हे जंगल बिंगल दाखवच लागत हे बाई. गाडी पार्किंग केली महागणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जाऊ. इथं गाडी पार्किंगची 30 रुपये. हा आहे महागणपती बाप्पांचा रांजणगावचा प्रवेश मुख्य द्वार. रांजणगाव या मंदिराचं काम चालू असल्या कारणाने या मंदिरामध्ये फक्त स्क्रीनवर मुखदर्शन होणार आहे. जर कोणाला यायचं असेल तर 1 तारखेच्या नंतर या. आमचा इहून लय मोठा वाडा झाला इथं. काय दीपा काय करते आता, जाऊ द्या चालू. गणपती बाप्पांचं नाव घेऊन महागणपती बाप्पा मोरया घेऊ तिथले स्क्रीनवर गणपती बाप्पांचं दर्शन. रांजणगाव महागणपती बाप्पांचं दर्शन झालंय आता आमचं. आम्ही गणपती दर्शनाला खवरायला आणि आता आम्ही निघालो आहे सिद्धटेक गणपती बाप्पा मंदिर. तिथं जायला 1 तास 52 मिनिटं म्हणजे लगभग तुम्ही बघू शकता 2:43. पण आता जेवण खाऊन वगैरे करायचं दीपक पुढे जाऊन करायचं. सिद्धेश्वर गणपती बाप्पांचं दर्शन झाल्यानंतरच. बरं चालेल चालेल चला. इथून सिद्धटेक गणपती बाप्पांचं मंदिर अजून 51 किलोमीटर आहे. 4 पदरी रस्ता चालू झालेला आहे. 800 मीटरचा रोड आहे हा. इकडं पाऊस चालू झालेला आहे. मला मी एक सांगतो, सिद्धटेक कडे येणारा रस्ता आणि रांजणगाव कडे येणारा रस्ता एकदम मस्त सुंदर आहे. कारण की अक्षरशः पोटातलं पाणी सुद्धा हललं इतका भारी रस्ता हा आहे ना दीपा. हो कसा रोड आहे. साईडला रेल्वे लाईन गेलेली आहे. सिद्धटेक गणपती बाप्पांचं मंदिर हे अहिल्यानगर मध्ये कर्जत या तालुक्यामध्ये पडतं आणि हे भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. पंढरपूरची वारी निघालेली. आणि मी किती केव्हाचा बघू राहिलो इथं नुसतं ऊस ऊस ऊस. हे बघा नुसतं ऊस पिकेले नुसतं ऊस. तुम्हाला मी म्हटलं होतं ना भीमा नदीच्या ठिकाणी वसलेलं आहे सिद्धटेक मंदिर. नजारा पण असा नजारा बघा काय सुंदर नजारा. वा हे बघा ते तिकडं आहे सिद्धटेक गणपती बाप्पांचं मंदिर. पाऊस चालू झाला आहे ना थोडा. बघा इकडे बोटिंग आहे सिद्धिविनायक मंदिरापाशी. या ठिकाणी गाडी पार्किंग केली आहे. चल दीपक दर्शनाला. या गणपतीला सिद्धिविनायक म्हटले जाते. विशेषतः अष्टविनायकांपैकी ही एकमेव उजव्या सोंडेची मूर्ती आहे. उजव्या सोंडेच्या गणपतीला अतिशय कडक आणि जागृत मानले जाते. त्यामुळे येथील पूजा अर्चा अत्यंत नियमाने केली जाते. भगवान विष्णूंनी मधु आणि कॅटब या असुरांचा संहार करण्यासाठी भगवान विष्णूंनी येथे श्री गणेशाची आराधना करून सिद्धी प्राप्त केली होती.
म्हणून या क्षेत्राला सिद्धटेक आणि देवतेला सिद्धिविनायक नाव पडले. मंदिराचा मुख्य गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. सिद्धिविनायक गणपती बाप्पांचं दर्शन झालंय आणि इथं पण रिनोव्हेशनचं काम चालू आहे. गणपती बाप्पांचं दर्शन एकदम मस्त झालं. आता निघणार आहे आम्ही मोरगावला मोरेश्वर गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. दीपक काय करायचं, आजच निघायचं का उद्या सकाळी निघायचं? लगेच चला लगेच निघून जाऊ. राधे राधे.